आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आरोग्य मंत्री आबिटकर साहेब आणि ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळं त्यांना अगदी अभिमानानं सांगता यावं की माझ्या जिल्ह्यामधील बरीच सारी गावं किंवा सगळीच गावं म्हणूया आरोग्य संपन्न झाली आहेत, एवढं अभिमानानं सांगता यावं अशा पद्धतीनं आम्ही कोल्हापूर जिल्हा हे अभियान राबवणार आहोत. खरं बघायला गेलं तर आमच्या कोल्हापूर जिल्ह्याकडे खूप सदन जिल्हा असं म्हणून बघितलं जातं, पण सदन जिल्हा असणे आणि काम कमी करणे, काम जादा करणे, जॉब अवेलेबल असणे नसणे, शिक्षणाची प्रगती या सगळ्याचा विचार केला तर काही आजार हे कम्युनिकेबल आहेत आणि काही नॉन कम्युनिकेबल आहेत. त्या पद्धतीने विचार करता मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ म्हणून 25 वर्ष झालं काम करत आहे आणि यावेळी मी आता सभापती म्हणून पंचायत समितीमध्ये निवडून आली आहे. तर मला माझ्या जिल्ह्याला आणि सगळे जे काम करतायत ते सर्वजण काम आपल्या आपल्या परीनं प्रत्येक जण, त्यातला सीएचओ असो, बाकी इतर घटक असो, ग्रामपंचायत लेवलवर काम करणारे आशा वर्कर असो, अंगणवाडी वर्कर असो, या सर्वांना मदतीनं घेऊन आम्ही आमचं आरोग्य संपन्न गाव करण्यासाठी काम करणार आहोत. पण त्याच्यामध्ये पहिली पातळी आहे की कम्युनिकेबल डिसीज जर घालवायची असतील तर तुम्हाला स्वच्छ पाहिजे गाव, आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज याच्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल ते जर गाव पातळीवर आणि प्रत्येक वयोगटावर पासून जर ते सुरुवात केलं तरच पुढे जाऊन आज जी बदलती जीवनशैली आहे त्याच्यामध्ये डायबिटीस, हायपरटेन्शन यांचं प्रमाण वाढत चालले. जसं की 25 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा सर्व स्त्रीरोग तज्ञ इथं असलेल्या आपल्या भागामध्ये सर्वांच्या जिल्ह्यामध्ये असणारे काम करत असताना जेव्हा बघायचो तेव्हाचे आजार आणि आता बदलणारे आजार याच्यामध्ये बराच फरक आलाय. जसं की डायबिटीस, हायपरटेन्शन हे गरोदरपणातले आजार पण वाढत गेलेत. मग अशी त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे अॅनिमियाचं प्रमाण तर आपल्या देशामध्ये जंक फूडमुळे आणखी वाढले. तर बेसिकली अॅनिमिया जर चांगला ट्रीट केला तर आपली इम्युनिटी चांगली राहणार आहे आणि अनेक रोगांना आपल्याला बाजूला ठेवता येणार आहे. त्यामुळे ते तर आपलं ध्येयच आहे सगळ्याच राज्याचं की आपल्याला अॅनिमिया मुक्त महाराष्ट्र करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसीज वरती पण आता काम करायची गरज आली. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सगळ्यांना मी सांगू इच्छिते की मोबाईल बंद हा चिन्ह परवाच एक आदेश काढला की 2 तासासाठी फक्त सोशल मीडिया वापरायला मुलांना परमिशन दिली जाईल. मी म्हणते की आपण आपल्या राज्यामध्ये असा आदेश काढूया की निदान 2 तासासाठी तरी मोबाईल बंद व्हावा प्रत्येक घरामध्ये. आणि या अभियानाची सुरुवात मी हा GR पूर्णपणे गेल्या जेव्हा आला तेव्हाच वाचलेला आहे. आणि या अभियानाची सुरुवात आम्ही आमच्या तालुक्यामध्ये गडिंग्लज तालुक्यामध्ये 89 गावामध्ये आम्ही येत्या 4 तारखेला शनिवारी 7:30 वाजता रॅलीने सुरुवात करणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही प्लास्टिक विलगीकरण आणि त्याच्याच बरोबर मोबाईल 3 तासासाठी 6 ते 9 प्रत्येक घरामध्ये बंद राहील या दृष्टीनं आम्ही फलक तयार केलेले आहेत. यावेळेस आमचे फलक तयार झाले सर्व विभागांना, त्याच्यामध्ये आमच्या अंगणवाडी असतील, आशा असतील, आमचे सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर्स असतील, गावातल्या कार्यकर्त्यांची आम्ही समिती स्थापन केलेली आहे. त्या गावातल्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी त्या रॅलीला यायचं आहे आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक विलगीकरण आणि मोबाईल बंद, कारण या 2 घटकावर काम केलं की आमचं दुसरं राहणार आहे की सेक्स एज्युकेशन देणं आणि ॲडोलसंट पिढीला, येणाऱ्या पिढीला आपण खऱ्या अर्थानं तयार करायला पाहिजे, कारण ती बिघडत चालली आहे. कधी एखादी बाई जरी आली ओपीडी मध्ये पहिलं बाळ घेऊन दुसऱ्या बाळाला दाखवायला, दुसरं पोटात असतं त्याला दाखवायला, तोपर्यंत ते पहिलं बाळ 3-4 वर्षाचं असतं, त्याला 1 मिनिट जरी मोबाईल नाही दिला तर ते हॉस्पिटल डोक्यावर घेतं, त्याला तो 1-2 मिनिटाचा मोबाईल सुद्धा न दिला सहन होत नाही. तर त्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. त्या मोबाईलला थोडं दूर ठेवायचं आहे आणि मग खऱ्या अर्थाने ती पोरं शिकणार आहेत आणि पुढे जाऊन त्यांना. मला इलेक्शन मध्ये एक असा अनुभव आला की 15, 16, 17, 18 वर्षापूर्वी टीनेजर सुद्धा भरपूर चांगले व्यवस्थित प्यायला लागलेली आहेत आणि ती माझ्या प्रचार रॅलीमध्ये असायची. त्यामुळे मला असं लक्षात आलं की डी ॲडिक्शन सेंटरची खूप गरज आहे आणि ती काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काम करायचं आहे. तेव्हाच आता ही येणारी जी न्यू जनरेशन आहे ती खऱ्या अर्थानं नागरिक होईल, नाही तर ती 50शी सुद्धा गाठणार नाहीयेत. आणि त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं सर्वांना काम करायचं आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. सर, आदरणीय व्यासपीठ, मी डॉक्टर देशमुख, अतिरिक्त जिल्हा अधिकारी तथा नोडल अधिकारी, माझं गाव आरोग्य संपन्न गाव. सर, या कार्यक्रमाची सुरुवात ऑलरेडी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. 25 तारखेलाच आम्ही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन प्रत्येकाला 59 इंडिकेटरमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी राबवायची आहे त्या पद्धतीचं मार्गदर्शन झालेलं आहे. त्यानुसार आपली जिल्ह्याची कमिटी सुद्धा तयार झालेली आहे आणि आपली वेळ घेऊन पहिली बैठक सुद्धा आपण पुढच्या आठवड्यामध्ये नियोजित केलेली आहे. 11 तारखेला पूर्ण जिल्ह्याचं आपलं जिल्हास्तरीय वर्कशॉप आहे. त्याच्यानंतर 16 आणि 17